दिशा सालियान आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती। वडिलांच्या अफेअरमुळे संबंधिताला पैसे देऊन थकली आणि यामुळेच दिशाची आत्महत्या, मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद। कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा। कामराला 7 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे आदेश। एकनाथ शिंदेंवर व्यंगात्मक गाणं केल्याप्रकरणी कामरावर गुन्हा। मंत्री गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद मिटला। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असं नामकरण होणार। कुंभमेळ्यासाठी नवे कुंड, गोदावरी शुद्धीकरणावर भर, महाजनांची माहिती। महाराष्ट्रातील तरुणीची बंगळुरूमध्ये पतीकडून हत्या। मृतदेह सुटकेसमध्ये टाकून पती महाराष्ट्रात। पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पतीने विषप्राशन केलं। पती राकेश खेडेकरवर ससून रुग्णालयात उपचार सुरू। जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी। सोन्याच्या दरात एक दिवसात 1300 रुपयांची वाढ। सोनं 92,000 तर चांदी 1,05,000 रुपयांवर। देशाला लुटणाऱ्यांवर पैसे परत करण्याची वेळ। ईडीकडून आजपर्यंत 22,000 कोटींची वसुली। ज्यांचा पैसा लुटला होता त्यांच्याकडे हा पैसा कायद्यानुसार पोहोचवला जातोय। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।